नांदुरकीचं झाड मित्रांनो संपूर्ण झाड हलते मित्रांनो आणि कंप्लीट 12 वाजता हलते. मंडळी आपण आलो आहे देहूमध्ये. तर आज आहे तुकाराम महाराज बीज मित्रांनो. तर तुकाराम महाराज बीज निमित्तानं तुम्हाला माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. जे नांदुरकीचं झाड आहे मित्रांनो ते आज हलत असते आणि कंप्लीट 12 वाजता हलते मित्रांनो ते झाड. ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि सर्वांना माझ्याकडनं तुम्हाला तुकाराम महाराज बीजच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. चला देहूमध्ये काय काय आलं ते आपण बघणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला पण दाखवणार आहे आणि दर्शन पण घेणार आहे मित्रांनो. भाविक भरपूर महाराष्ट्रातून आले आहेत आपल्या देहूमध्ये दर्शन करण्यासाठी. तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करतो, उशीर करणार नाही. तुम्हाला संपूर्ण देहूगाव दाखवतो आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. चला तर मित्रांनो. तर मित्रांनो आपण आलो आहे दर्शनाला श्री संत तुकाराम जगद्गुरू तुकाराम महाराज की जय. आपण आलो आहे देहूमध्ये दर्शनाला. आज आहे तुकाराम महाराज बीज. तर मित्रांनो जे नांदुरकीचं झाड असते ते 12 वाजता कंप्लीट हलते आणि तुकाराम महाराज येत असतात आणि ते झाड असं प्रत्यक्ष हलते मित्रांनो. आणि ज्याच्या नशीब असेल त्यांना ते 100% ते झाड दिसते हलताना. तर आज श्री संत तुकाराम महाराज नांदुरकीच्या झाडापासून स्वर्गवासात झाले होते. म्हणजे त्यांना रथ आला होता न्यायाला देवाचा आणि त्या रथामध्ये तुकाराम महाराज गेले होते वरती. तर हे जे टाळ मित्रांनो संत तुकाराम महाराजचे टाळ ते चिखली टाळगावमध्ये टाकले होते मित्रांनो. आता हे आहे प्रवेशद्वार मित्रांनो, मेन प्रवेशद्वार आहे देहूमधला. आणि इथून आपल्याला मंदिरामध्ये जायचं आणि मंदिरामध्ये दर्शन घ्यायचं आणि तिथं शेवट इंद्रायणी नदी आहे. इंद्रायणी नदीचं पण दर्शन घ्यायचं आहे मित्रांनो. आणि इंद्रायणी नदी एकदम स्वच्छ केली मित्रांनो. आता बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हे कमान एकदम लाइटिंग टाकते वरती. एकदम संध्याकाळी एकदम भारी दिसेल मित्रांनो आणि जबरदस्त मित्रांनो. तर आज तुकाराम महाराज बीज असल्यामुळे संपूर्ण भाविक आले दर्शनासाठी, संपूर्ण महाराष्ट्रातून दर्शन घेण्यासाठी आले. आज आहे तुकाराम महाराज बीज मित्रांनो. तर तुकाराम महाराज बीज निमित्ताने आपण दर्शनाला येत असतो देहूगावमध्ये. आणि यावर्षी पण आलो आहे मित्रांनो. जे झाड नांदुरकीचं झाड जे हलते मित्रांनो ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे कशा प्रकारे झाड हलते मित्रांनो नांदुरकीचं झाड. तर ही कमान बघा मित्रांनो कशी मोठी कमान आहे आणि इथून आपण कमानीमधून जाणार मित्रांनो. तर हा चौक आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही कशा प्रकारे कमान एकदम सजवली आहे. आणि आपण आता दर्शनाला जाऊ आणि भाविक पण आले मित्रांनो दर्शनासाठी महाराष्ट्रातून भरपूर. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही बाबांना आपल्याला टिळा लावला आहे. तर तुम्ही येऊ शकता आणि बाबाकडे टिळा लावू शकता. तर अशा प्रकारे बघू शकता बाबांना आपल्याला टिळा लावला आणि चांगल्या प्रकारे टिळा लावला आहे बाबांना. दुकानं पण आले आहेत मित्रांनो, ज्याला काय खरेदी करायचं असेल ते खरेदी करू शकता. आणि भरपूर दुकानं आले देहूगावमध्ये. बघू शकता बॅनर पण लागले आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनर लावले आहेत अशा प्रकारे. आणि कमान पूर्ण सजली मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे कमान सजली, एकदम चांगल्या प्रकारे कमान सजली. आणि एकदम आता भरपूर म्हणजे आपण दिवस आले दर्शन आलो होतं देहूगावमध्ये आणि पूर्ण भाविक आले दर्शनासाठी आपल्या देहूगावमध्ये. संपूर्ण महाराष्ट्रातून असे दर्शनाला येत असतात भाविक. आणि ज्याला काही घ्यायचं असेल ते घेऊ शकतात. दुकानं पण साईडनं लागले आहेत. आणि आता दुपारी तर फुल मित्रांनो गर्दी होईल. आणि जे झाड आहे त्या झाडापाशी फुल गर्दी होणार मित्रांनो, बघू शकतो मी कशा प्रकारे फुल गर्दी मित्रांनो देहूगावमध्ये. आणि तुम्हाला दाखवतच आहे आपल्या व्हिडिओमध्ये कुठं काय काय आलं नवीन. तर रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. तर आपण आलो आहे मित्रांनो देहूगावमध्ये. श्री संत तुकाराम महाराज बीज आहे मित्रांनो. आणि संपूर्ण भाविक आले महाराष्ट्रामधून दर्शन घेण्यासाठी. आपण पण आलो आहे दर्शन घेण्यासाठी देहूगावमध्ये. आणि तुम्हाला दाखवतच आहे आपल्या व्हिडिओमध्ये भाविक भरपूर लांबून आले मित्रांनो. आज तुकाराम महाराज बीज असल्यामुळे प्रचंड गर्दी मित्रांनो देहूगावमध्ये. आणि तुम्हाला जे झाडं हलते नांदुरकीचं झाड ते पण तुम्हाला दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो. बघू शकता किती मोठे भाविक आले आपल्या दर्शनासाठी. पूर्ण महाराष्ट्रामधून येत असतात दर्शन घेण्यासाठी. आणि तुम्ही पण या मित्रांनो, दर्शन घ्या मित्रांनो आणि आनंद घ्या मित्रांनो. परत आपलं जे भंडारा डोंगर आहे तिथं पण मंदिर बांधणं चालू आहे मित्रांनो. ते पण चांगल्या प्रकारे आता मंदिर म्हणजे अर्धवट झालं असेल बांधणं. आणि थोड्या दिवसांनी ते मंदिर पण एकदम चांगलं अयोध्यासारखं मंदिर होणार आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो किती भाविक आले दर्शनासाठी. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातून आले मित्रांनो दर्शन घेण्यासाठी भाविक. जय जय तुकाराम. राजू इकडे बघ. जय जय तुकाराम तुकाराम तुकाराम. तर बघू शकता मित्रांनो आता 12 वाजता फुल गर्दी होणार या रोडनं. आणि संपूर्ण एकदम स्टॉप होणार मित्रांनो 12 वाजता. कारण कंप्लीट 12 वाजता ते झाड हलणार आहे मित्रांनो नांदुरकीचं झाड. आणि ते पण तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल मित्रांनो. साईडनं दुकानं पण आले मित्रांनो. ज्याला काय खरेदी करायची असेल ते खरेदी करू शकता तुम्ही इथं दुकानामध्ये येऊन. आणि घेऊन जाऊ शकता तुमच्या घरी मित्रांनो. परत इथं अभंग पण भेटतो मित्रांनो. परत
संपूर्ण देवाची पुस्तकं भेटतात मित्रांनो इथं देवगावमध्ये, आणि तुम्हाला मुर्दुंग पण भेटते, टाळ पण भेटते इथं देवगावमध्ये, आणि फोटो पण भेटतात देवाचे मित्रांनो चांगल्या प्रकारे. तर बघू शकता किती लोक आहेत मित्रांनो पाठीमागं पण. आणि आता सकाळचे 10 वाजले मित्रांनो. 10 वाजता थोडी गर्दी कमी, पण 12 वाजता एवढी गर्दी होईल मित्रांनो की पाय ठेवायला जागा राहणार नाही देवगावमध्ये. आणि संपूर्ण भाविक बघू शकता पाठीमागं, जिकडे तिकडे भाविकच आहेत मित्रांनो. आणि आपण पण चालू आहे मंदिराच्या दिशेने दर्शन घेण्यासाठी. तर मंदिर आता थोडं जवळ आलं आहे, आणि तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे. आणि नदीमध्ये मित्रांनो ज्याला आंघोळ करायची ते आंघोळ करू शकता, पाय धुवायचे पाय धुवू शकता. तर आता नदी पण एकदम चांगल्या प्रकारे स्वच्छ केली मित्रांनो. आणि आपण दरवर्षी येत असतो तुकाराम महाराज बीचच्या निमित्ताने दर्शन करण्यासाठी, तुकाराम महाराज यांची. तर मित्रांनो या दिवशी मित्रांनो तुकाराम महाराज रथामध्ये स्वर्गवासी झाले होते तुकाराम महाराज. तर देवाचा रथ आला होता मित्रांनो तुकाराम महाराज यांना नेण्यासाठी. आणि जे तुकाराम महाराजांचे टाळ होते मित्रांनो, ते चिखली टाळ गावामध्ये टाळ पडले होते, त्यामुळे त्या चिखली गावचं नाव जय राम कृष्ण हरी संत तुकाराम महाराज की जय. दुकानं पण आले आहेत, आणि इथं पालखी आले आहे बघू शकता. संत श्री संताजी महाराज जगन्नाथे बघू शकता. पालखी पण इथं तुकाराम महाराजाची आपल्या बाहेरून पालखी आली मित्रांनो. तर संपूर्ण भाविक आले मित्रांनो दर्शनासाठी. दरवर्षी येत असतात मित्रांनो आपल्या देवगावामध्ये दर्शन घेण्यासाठी श्री संत तुकाराम महाराज यांचे. आणि आपण पण आलो आहे देवगावामध्ये. आणि जे नांदुरकीचं झाड आहे तुम्हाला पण दाखवू मित्रांनो, नांदुरकीचं झाड कशा प्रकारे हलते 12 वाजता ते पण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि आपण दरवर्षी देवगावामध्ये येत असतो दर्शन घेण्यासाठी श्री संत तुकाराम जगद्गुरू महाराज यांचे. आणि पोलीस बंदोबस्त असल्यामुळे जास्त काही गोंधळ होणार नाही. बघू शकता संपूर्ण हा ब्रिज फुल आहे मित्रांनो. 12 वाजता झाड हलते मित्रांनो नांदुरकीचं झाड. तर त्यासाठीच अगोदर भाविक बघू शकता अशा प्रकारे बसले आहेत नांदुरकीचं झाड बघण्यासाठी. आणि ते झाड कसं हलते ते संपूर्ण झाड दिसलं पाहिजे त्या निमित्ताने इथं भाविक संपूर्ण बसले आहेत, म्हणजे जेणेकरून ते झाड दिसलं पाहिजे आपल्याला. आणि श्री संत तुकाराम महाराज हे स्वतः प्रत्यक्ष त्या येत असतात, आणि ते झाड असं संपूर्ण हलताना दिसते. त्याच्यासाठी इथं बसले आहेत झाड बघण्यासाठी, व नांदुरकीचं झाड कसं हलते ते संपूर्ण बघण्यासाठी इथं भाविक बसले आहेत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे भाविक बसले आहेत. आणि संपूर्ण नांदुरकीचं झाड कसं प्रकारे हे लोक सगळे बसले आहेत. बघू शकता संपूर्ण भाविक आले महाराष्ट्रामधून, आणि संपूर्ण भाविक आता इथं बसले आहेत नांदुरकीचं झाड बघण्यासाठी. व ते कंप्लीट 12 वाजता झाड हलते मित्र. तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे भाविक संपूर्ण बसले आहेत नांदुरकीचं झाड बघण्यासाठी. आणि संपूर्ण ही रांग मित्रांनो दर्शन घेण्यासाठी पण चालू झाले आहे. तर मित्रांनो एक भाग्य लागते ते झाड जे हलते 12 वाजता ते बघण्यासाठी, एक नशीबच लागते मित्रांनो. बघू शकता किती भाविक आले आहेत लांबून, व झाड कसं हलते ते बघण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात. तर आज आहे तुकाराम महाराज बीज, त्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक आले दर्शनासाठी. आणि संपूर्ण आपापली जागा घेतली मित्रांनो, जेणेकरून आपल्याला ते झाड असं दिसलं पाहिजे. तर जे मंदिर आहे मित्रांनो समोर, त्याच्याच बाजूला ते झाड आहे नांदुरकीचं, ते झाड हलते मित्रांनो प्रत्यक्षात. तर बघू शकता किती लोक आले आहेत दर्शनासाठी, व संपूर्ण महाराष्ट्रामधून आले आहेत दर्शनासाठी मित्रांनो. संपूर्ण बघू शकता कशा प्रकारे एकदम भाविकांची खूप मोठी गर्दी झाली आहे देऊमध्ये. आणि आता कंप्लीट 12 वाजता ते झाड हलणार मित्रांनो. आणि भरपूर गर्दी झाली मित्रांनो देवगावमध्ये. तुम्ही बघू शकता किती भाविक आले आहेत दर्शनासाठी. आणि हे हवा पण नसते मित्रांनो, आणि ते झाड हल्ल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. कारण तुकाराम महाराज याच दिवशी स्वर्गवासी झाले होते आणि रथ आला होता त्यांना देवाचा नेण्यासाठी मित्रांनो. तर बघू शकता तुकाराम महाराज यांचं स्वागत करत आहे टाळ्या वाजून मित्रांनी. अशा प्रकारे स्वागत पण चालू आहे आपल्या देवगावमध्ये तुकाराम महाराजांचं. बघू शकता कशा प्रकारे स्वागत चालू आहे मित्रांनो. तर प्रत्यक्ष झाड हलते मित्रांनो 12 वाजता. नक्की तुम्ही व्हिडिओ बघा, व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा, कमेंट करा. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज की जय. तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आता मित्रांनो संपूर्ण शूट चालू इथं काढणं, आणि संपूर्ण झाड हलायला मित्रांनो 12 वाजता कंप्लीट हलणार मित्रांनो. नक्की तुम्ही व्हिडिओ आवडला नक्की शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही. जय
नांदुरकीचं झाड हलते मित्रांनो, तर बघण्यासाठी संपूर्ण भाविक इथं बसले आहेत. तर म्हणजे जेणेकरून सगळ्यांना ते झाड दिसलं पाहिजेत, कसं हलते काय हलते ते संपूर्ण नजर मित्रांनो त्या झाडाकडे आहे. नांदुरकीचं जे झाड आहे ते संपूर्ण हलते, कशा प्रकारे हलते ते बघण्यासाठी संपूर्ण इथं भाविक बसले आहेत. आणि आपण पण बघणार आहे मित्रांनो ते कशा प्रकारे झाड हलते का ते संपूर्ण ते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आतापर्यंत कधी तुम्ही बघितलं नसेल तसं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बघायला भेटेल मित्रांनो, की तुम्ही बघा व्हिडिओ आणि व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक आले दर्शनासाठी आणि संपूर्ण भाविक आता बसले आहेत. जे नांदुरकीचं झाड आहे ते कसं हलते ते बघण्यासाठी बसले आहेत मित्रांनो इथं भाविक. तर बोला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. तर बघू शकता मित्रांनो किती प्रचंड गर्दी झाली आहे आपल्या देऊळगावमध्ये आणि आपण दरवर्षी येत असतो दर्शन करण्यासाठी आणि तुम्हाला पण दाखवत असतोय कशा प्रकारे झाड हलते नांदुरकीचं ते पण तुम्हाला आपण दाखवणार आहे. एक साईडला इंद्रायणी नदी आहे बघू शकता, खाली नदी आहे साईडनं. ज्याला आंघोळ करायची असेल ते करू शकता डायरेक्ट आणि आंघोळ करून दर्शन घेऊ शकता मित्रांनो. त्या समोर तुम्हाला झाड दिसते ते नांदुरकीचं झाड आहे मित्रांनो, मंदिराच्या पाठीमागे. तिथूनच तुकाराम महाराज रथ आला होता देवाचा, त्या रथामध्ये तिथून बसून गेले होते. हे संपूर्ण नांदुरकीचं झाड आहे मित्रांनो, संपूर्ण बघू शकता तुम्ही कशा प्रकारे झाड आहे. तर बघू शकता मित्रांनो किती गर्दी वाढली आहे. आता तर कंप्लीट फक्त 10:30 वाजले मित्रांनो आणि 12 वाजता तर फुल मित्रांनो गर्दी होणार. आणि झाड कशा प्रकारे हलते मित्रांनो ते संपूर्ण तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बघायला भेटेल मित्रांनो. आणि आपण जवळ आलोय, झाडाच्या एकदम जवळ आलोय. बघू शकता जे नांदुरकीचं झाड आहे मित्रांनो तिथंच ते हलते आणि इथं तुकाराम महाराज प्रत्यक्ष येतात आणि ते झाड हलते मित्रांनो. बघू शकता तुम्ही संपूर्ण हे झाड हलते मित्रांनो. ते झाड आहे नांदुरकीचं मित्रांनो, बघू शकताय. इंद्रायणी नदी मित्रांनो इथं आंघोळ करू शकता आणि परत हातपाय धुवू शकता मित्रांनो या नदीवरती. तर हीच नदी मित्रांनो आळंदीला झालं आहे. बघू शकता पलीकडल्या साईडनं पण लोक आहेत, तिथून पण हे झाड बघणार आहे नांदुरकीचं झाड. आणि आपण एकदम झाडाजवळ आहे मित्रांनो. तर हा नदी घाट आहे मित्रांनो, इंद्रायणी नदी आहे बघू शकता देवगावमधली. तर अशा प्रकारे इथं बोटिंग पण आहे, 100 रुपये बोटिंग आहे मित्रांनो. आणि भाविक पण आले बघू शकता संपूर्ण देव आलेत बघू शकता. वासुदेव महाराज पण आले आहेत तिथं. सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला सकाळच्या पारी हरिनाम बोला. तर हे नदी काढे मित्रांनो, इंद्रायणी नदी आहे. तर नदीमध्ये पाणी सोडलं मित्रांनो, कारण एवढं पाणी नसते. तर संपूर्ण पाणी बघू शकता, पाण्यामध्ये पण संपूर्ण घाण आहे मित्रांनो. ते संपूर्ण टोटल घाण आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही कशा प्रकारे घाण आहे मित्रांनो संपूर्ण. तर अशा प्रकारे मित्रांनो घाण टाकायला नाही पाहिजे नदीमध्ये. जे आपण नदी साफ करतोय त्याच्यामध्ये संपूर्ण घाण होत आहे मित्रांनो. आपण जे देवमध्ये नदी साफ केली, आपल्या आळंदीमध्ये नदी साफ केली होती, तर इथं पण तसंच साफ करायला पाहिजे, जेणेकरून हे इथं हारेगिरं टाकायला नाही पाहिजे इथं नदीमध्ये. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय माऊली 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 माऊली. तर बघू शकता हा नदी काढ आहे मित्रांनो इंद्रायणी नदीचा, आणि सर्वात मोठा हा नदी काढ आहे. तर इथं आंघोळ पण करू शकता आणि डायरेक्ट तुम्ही हातपाय पण धुवू शकता नदीमध्ये.
तर आता इथं पण फुल मित्रांनो गर्दी होणार, कारण प्रचंड गर्दी होणार इथं. जेव्हा 12 वाजतात ना तेव्हा इथं फुल गर्दी होणार मित्रांनो. तर बघू शकता इथं हार फुल इथं वाहू शकता नदीमध्ये, पण नदीमध्ये हार फुल इथं वाहायला नाही पाहिजे मित्रांनो, कारण नदी तेवढी स्वच्छ राहील आपली, जेणेकरून एकदम क्लीन पाणी राहायला पाहिजे. बाहेर देशामध्ये तिला नदीच मानतात आणि आपले तर नदीला देव मानतात आणि तीच नदी आपली घाण करतात मित्रांनो. बघू शकता तुम्ही किती तिच्यात फुलं गेलं सोडले मित्रांनो नदीमध्ये, संपूर्ण फुलं सोडले आहेत नदीमध्ये. तर बघू शकता स्नान करायला आहेत बाबा इंद्रायणी नदीत, आणि स्नान करून पूर्ण दर्शन घेणार मित्रांनो. श्री संत तुकाराम महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी आंघोळ करत आहे. बघू शकता तुम्ही इंद्रायणी नदीमध्ये. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा. मी आहे चतरकर नंदू, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला झाड दाखवलं आहे कशा प्रकारे हलते नांदुरकीचं झाड, ते तुम्ही बघितलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा. आपण आलो होतो देऊगावमध्ये, इंद्रायणीच्या नदी तुम्हाला दाखवली, आणि परत आपण तुकाराम महाराज बीज होती त्यानिमित्तानं आपण दर्शन करण्यासाठी आलो होतो देऊगावमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा. रामकृष्ण हरी, जय माऊली, रामकृष्ण हरी. तर मित्रांनो हे समोर मंदिर आहे तुकाराम महाराजाचं, आणि ते मंदिर पण दाखवतो तुम्हाला, आणि आपण दर्शन घेणार मित्रांनो मंदिरामध्ये जाऊन. तर बघू शकता प्रचंड भाविक आले दर्शनासाठी, भरपूर महाराष्ट्रातून आले आपले भाविक दर्शनासाठी, आणि आपण पण दर्शन घेण्यासाठी तसं मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे भाविक आले. संपूर्ण भाविक जिकडे बघा नजर राहील तिथपर्यंत भाविकच आहे संपूर्ण. बघू शकता तुम्ही. जय जय तुकाराम, जय जय तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तर बघू शकता हे मंदिर मित्रांनो तुकाराम महाराजाचं, आणि संपूर्ण नदीच्या काठीचे मित्रांनो हे मंदिर, आणि प्रचंड गर्दी झाली मित्रांनो. बघू शकता समोर मंदिराच्या. तर असे साईडला हाराचे दुकानाचे दुकान आहेत मित्रांनो, आणि संपूर्ण हे परिसर मित्रांनो मंदिराचा बघू शकता. संपूर्ण स्क्रीन पण लावली आहे, आणि भव्य मंदिर मित्रांनो बघू शकता. श्री संत तुकाराम महाराज की जय. तर बघू शकता दुकानं पण असे लागले आहेत मित्रांनो. ज्याला घरी काही न्यायचं असेल मुलासाठी, लहान मुलासाठी, त्यांना घेऊन जाऊ शकता. असे दुकान आहेत, तर संपूर्ण असे दुकान आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही. आपण वर्णन करतो, मुलाचं वर्णन करतो, आई आपल्या मुलाचं. असे दुकानं लागले आहेत. आता 12 वाजता फुल गर्दी होणार मित्रांनो या दुकानामध्ये, म्हणजे पाय ठेवायला जागा राहणार नाही एवढी गर्दी होईल या एरियामध्ये. आणि तुकाराम महाराजाचं जे मंदिर आहे त्याच्याच ऑपोजिट साईडला असे दुकानं आहेत. जर कोणाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट तुम्ही खरेदी करू शकता तुम्ही. तर बघू शकता इथं प्लॅस्टिकचे असे थोडेफार काहीतरी ठेवण्यासाठी, सामान गिमान ठेवण्यासाठी ते पण आहे. परत पर्स आहेत, बेल्ट आहेत, आणि लहान मुलीसाठी पर्स आहेत. हा संपूर्ण बघू शकता पर्स गिस, आणि कानातले, परत म्हणजे संपूर्ण इथं साहित्य असं संपूर्ण तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो. तर भरपूर दुकाने आलीत मित्रांनो देवगावमध्ये. घ्या घ्या घ्या, खेळणे घ्या, खेळणे घ्या. भांडे घ्या, स्टील घ्या, सगळे घ्या. संपूर्ण दुकानं बघू शकता तुम्ही देवगावमध्ये आले मित्रांनो. आज आहे तुकाराम महाराज बीज, त्यानिमित्ताने संपूर्ण फुल गर्दी मित्रांनो देवगावमध्ये. घड्याळी पाहिल्यात, लेडीज जेंट्स. कितीला घड्याळी? 160 रुपयाला घड्याळी. हे पण घड्याळ आहे. तर बघू शकता बेल्ट असे वेगवेगळे येतं, आणि चांगल्या घड्याळी इथं.
चालेल तर चालेल मित्रांनो. घड्याळ 160 रुपयाला आहे घड्याळ. बघू शकता कोणची घ्या 160 रुपयाला घड्याळ. तर खाली पण घड्याळ ठेवले आहेत. इथं परत कानातले लहान मुलीसाठी टिकल्या गिकल्या कोणाला न्यायचे असतील तर हे संपूर्ण दुकान आहे ते आपल्या मंदिरापुढं तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या ऑपोजिट साईडला मित्रांनो हे संपूर्ण अशी दुकानं लागले आहेत. बघू शकता बॅगा पण आल्या आहेत तिथं. बॅगा कोणाला न्याय असेल बॅगा न्या. लहान ट्रॅक्टर JCB बघू शकता संपूर्ण टोटल. आता हे दुकानं संपूर्ण गर्दी होणार मित्रांनो संध्याकाळी. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. साकोरे रिव्हिजन स्टोअर.